साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. रंगा माझ्या जीवीच्या जीवलगा जनी मले पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा. कैसी वसविली पंढरी 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 कैसी वसविली पंढरी. काय महिमा भीमा तिरी काय महिमा भीमा तिरी काय महिमा भीमा तेरे काय महिमा भीमा तेरे काय महिमा भीमा तिरी काय महिमा भीमा तिरी काय महिमा भीमा तेरे काय महिमा भीमा तेरे. पुंडलिकाच्या द्वारी पुंडलिकाच्या द्वारी पुंडलिकाच्या पायी पुंडलिकाच्या पायी पुंडलिकाच्या द्वारी पुंडलिकाच्या द्वारी पुंडलिकाच्या पायी पुंडलिकाच्या पायी. का उभा राहिला का उभा राहिला का उभा राहिला का उभा राहिला. जनी मने पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा जनी मने पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा. कैसा आला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद कैसा आला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद कैसा आला हा गोविंद ऐसा झाला हा नाद ऐसा झाला हा गोविंद ऐसा झाला हा वेणुनाद. कैसा आला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद कैसा आला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद कैसा झाला हा गोविंद ऐसा झाला हा वेणुनाद. कैसा झाला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद येऊन नारद का राहिला येऊन नारद येऊन नारद का राहिला येऊनी नारद
माझ्या जीवीच्या जीवलगा विनविते सांगा महिमा त्यांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा येऊ दे करुणा 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 दासी जनी विनवी तसे 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 दासी जनी विनवी जनी मने तसे पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा जनी मने पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते सांगा महिमा साधू संतांचा विनविते संग महिमा साधू संतांचा विनविते महिमा साधू संतांचा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुना कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा कृपा करा नारायणा सांगा अंतरीच्या खुणा येऊ दे करुणा येऊ दे करुणा येऊ दे करुणा येऊ दे करुणा दासी जनी विनवी तसे दासी जनी दासी जनी दासी जनी विनवी तसे दासी जनी दासी जनी दासी जनी दासी जनी विनवी तसे दासी जनी विनवी तसे
येऊ दे करुणा दासी जनी विनवी तसे दासी जनी विनवी तसे जनी मने पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा जनी मने पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवलगा विनवी ते सांगा महिमा साधू संतांचा विनवी ते सांगा महिमा साधू संतांचा साधू संतांचा महिमा साधू संतांचा नमस्ते श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वत्यै नमः ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 सीताराम राम राम 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 राजा राम 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 सीताराम 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 राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम
राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 पुंडलिक कवरदा हरिवल श्रीदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय राजाधिराज रामचंद्र चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय बोल लंब्या माते की जय सद्गुरु श्री जोग महाराज महाराज की जय अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पवित्र कृतीचं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालोत आणि आज 9व्या सत्रामध्ये आपला प्रवेश आहे. कर्मयोगाचा विचार चाललेला आहे. अर्जुनाची भूमिका आपण काल पाहून आलो आहोत. प्रथमाध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला मी युद्ध करणार नाही असा आपला पक्का निर्णय सांगितला. पण भगवान ज्या वेळेला या अर्जुनाच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही आहेत त्यावेळेला अर्जुनाला जाणवलंय की आपण काहीतरी चुकत आहोत. आपण जे उत्तर म्हणून मनामध्ये गृहीत केलं की ज्या आपल्यासमोर आत्ताच्या मितीला समस्या उपस्थित झालेल्या आहेत या उपस्थितींचं उत्तर युद्ध न करणे, पण देवाला हे पटलेलं नाही आहे. आपल्यापेक्षा देवाची बुद्धी प्रगल्भ आहे, अनुभव दांडगा आहे, व्यापक विचार आहे आणि यामुळेच अर्जुन भगवंताशी सलगीने बोलायला लागला की देवा याविषयी तुमचं मत काय आहे हे तुम्ही मला व्यक्त करा. प्रश्न असाही निर्माण होतो की धृतराष्ट्राचं ममत्व हे निराकरणीय असं देवाला वाटत नाही, परंतु अर्जुनाचं ममत्व निराकरण करावं असं देवाला वाटतं. आणि देवाच्याही अंतःकरणामध्ये जर अर्जुनाला काही बोलण्याचा विचार आहे, अपेक्षा आहे, तर भगवान इतका वेळ वाट का पाहतात? त्याचे 2 कारण आपल्याला पाहता येतील. एक कारण म्हणजे असं आहे की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये काय काय विचार आहेत हे सर्व जाणून घेण्याकरता म्हणून भगवान त्या ठिकाणी थांबलेले आहेत, असा एक विचार आपल्याला लक्षात घेता येईल. किंवा दुसरा विचार असा लक्षात घेता येईल की अर्जुन जोपर्यंत माझ्या या समस्यांचं उत्तर देवा दे असं म्हणत नाही, सांगत नाही, विचारत नाही, तोपर्यंत आपण का म्हणून बोलावं? व्यवहारामध्ये म्हण आहे की फुकटचा सल्ला देऊ नये, विचारल्याशिवाय कोणी काही सांगू नये. न्याय आहे नापृष्ट कस्यचित ब्रूयात चान्यायेन च पृच्छती जानन्नपि मेधावी जडवल लोकमाचरेत. आपल्याला जर कुणी विचारलं नाही तर आपण त्याविषयी बोलू नये. किंवा काही वेळेला विचारणारे असे असतात, विचारतात परंतु विचारण्यापाठीमागे त्यांची जिज्ञासा नसते. तर दुसऱ्याची गुणवत्ता, ज्ञान, खुली किती आहे हे चाचपण्याकरता म्हणून विचारत असतात. मग असा अन्यायाने जरी विचारत असेल तर जानन आपिही मेधावी, सर्व माहिती असताना जाणत असताना सुद्धा बुद्धिमान माणसाने त्याविषयी बोलू नये. जडवल लोकमाचरेत, जडासारखं वागावं म्हणे. हा परमात्मा तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. जोपर्यंत अर्जुन भगवंताची शरणागती करत नाही, कार्पण्य दोष पहत स्वभाव हा पृच्छामि त्वाम, तुला विचारतोय असं जोपर्यंत अर्जुन बोलत नाही तोपर्यंत भगवान बोलण्याकरता प्रवृत्त होत नाहीत. आणि भगवान ज्या वेळेला बोलण्याकरता प्रवृत्त होतात त्यावेळेला अर्जुनाची असलेली ती शोकमोहाभिभूत अवस्था पाहून भगवंताला अर्जुनाच्या त्या केविलवाण्या बुद्धीचं आश्चर्य वाटायला लागतं. आणि भगवान बोलतात, अरे काय रे, स्वतःला फार बुद्धिमान समजतोस, परंतु ज्याविषयी शोक करू नये त्याविषयी तू शोक करणारा निघालास. म्हणून परी मूर्खपणे नेणसी
न चिंतावे ती चिंतिसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. अरे मूर्खासारखा, तुला काही कळत नाहीये. ज्याविषयी शोक करू नये, काळजी करू नये, त्याविषयी तू काळजी करतोस, शोक करतोस आणि वरतून पुन्हा आम्हाला धर्माच्या नीतीच्या गोष्टी सांगतो. एवढा मोठा तू धर्मपंडित झालास काय? अर्जुनाचंही धाडसच आहे की नाही पहिल्या अध्यायामध्ये. अहो, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, असं ज्याच्याविषयी भगवान तुकोबराय बोलतात, त्या परमात्म्यालाच हा अर्जुन धर्माच्या गोष्टी सांगायला लागला. देवा, हे असं वागणं योग्य आहे काय? सांग तूच. म्हणून सांगतात, देखे विवेकी जे होती ते दोहीतही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणून तुला सांगतो की जे विवेकी आहेत, म्हणजे आत्मा अनात्मा यांचा विचार ज्यांच्या ठिकाणी आहेत, ते जगाचा उत्पत्ती आणि जगाचा नाश या दोन्हीही विषयी शोक करत नाही. का? कारण की होणं आणि जाणं हे हा केवळ भ्रम आहे असं त्यांचं निश्चित मत असतं. वस्तुतः त्या ठिकाणी निर्माणही झालेला नसतो आणि नाशही होत नसतो, फक्त केवळ तो भ्रम असतो. अधिष्ठानावरती असलेला भ्रम म्हणजे अध्यास सांगितलाय. याकरता उदाहरण सांगतो. स्पष्ट प्रकाश असेल तर माणसाला भ्रम होत नसतो. गडद अंधकार असेल तर त्याही वेळेला माणसाला काहीच दिसत नाही, त्यामुळे भ्रम नाही. परंतु ज्या वेळेला मंद अंधकार आहे, म्हणजे थोडं थोडं काहीतरी दिसतंय, अंधुक आहे, पण स्पष्ट काय आहे तेही दिसत नाहीये, अशी प्रसंग, असा वेळ ज्या वेळेला असतो ना, त्या वेळेला माणसाला भ्रम होत असतो. सायंकाळचे 6-6:30 झालेले आहे. माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि जात असताना एक दोरी थोडीशी वाकडी तिकडी पडलेली होती. त्या दोरीकडे त्याची नजर गेली. दोरी आहे का काय आहे कळालं नाही, दोरीचं यथार्थ ज्ञान झालं नाही. परंतु मागे त्यांनी पूर्वी कधीतरी पाहिलेला साप जो आहे त्याच्या स्मरणामध्ये आला. साप कसा असतो? अरे असाच असतो, कुठेतरी वाकडा तिकडा पडलेला असतो. आणि म्हणून तो एकदम साप साप म्हणून घाबरला. भयकंप त्याच्या ठिकाणी निर्माण झाले. मला असा प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये सर्पभ्रम निर्माण झाला, त्याही वेळेला त्या दोरीवरती साप होता का? नव्हता. बरं, आता तो साप घालवण्याकरता म्हणून प्रयत्न चालू झाले. बॅटरी वगैरे आणली आणि ज्यावेळेस प्रकाशामध्ये पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं, अरे हा साप नाही आहे, दोरी आहे. ज्या वेळेला दोरीचं ज्ञान झालं तर त्यावेळेला तो साप निघून गेला म्हणण्याकरता साप तिथे होता का? नाही. म्हणजे साप नव्हताच मुळी. मुळामध्ये काय होतं? केवळ दोरीच होती. परंतु अज्ञान कालामध्ये दोरीचं ज्ञान ज्या वेळेला नाही त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सापाचा भ्रम झाला. मग हे जसं आहे त्याप्रमाणे आहे केवळ परमात्म तत्वच. पण परमात्म तत्वाच्याच ठिकाणी आम्हाला या जगताचा आभास होतो. जग आहे असं वाटायला लागतं आणि नंतर ते नाही असंही वाटायला लागतं. उत्पत्ती लय हे सर्व जे आहे आपल्याला त्या अधिष्ठानभूत परमात्म्याच्या ठिकाणी भासतात. हा केवळ आभास आहे, वस्तुतः या ठिकाणी काही नाही. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, भासयले जगडंबर. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. वा, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. हे जे काही जगत आहे या परमात्म तत्वावरती त्याप्रमाणे भासलं. कसं? जसा दोरीवरती सर्प भासला त्याप्रमाणे. वस्तुतः त्या ठिकाणी सर्प त्या दोरीवरती तीनही काळामध्ये नाही. भूतकाळातही नव्हता, वर्तमान काळातही नाही आणि भविष्य काळातही नाही आहे. हा वेदांताचा असलेला मुख्य सिद्धांत आहे. याला अजातवाद असं म्हटलं गेलेलं आहे. अजातवादाचं चिंतन असं आहे की जगाच्या संबंधाने जग झालंच नाही अशी ती भूमिका आहे खरी. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच
झाला प्रपंच आहे हा परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले अहम सोहम ब्रह्म आकळले अहं सोहं ब्रह्म आकळले अहम सोहम ब्रह्म आकळले न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. थोडासा विचारांमधली तफावत कशी असते, बदल कसा असतो आपण बघा. या जगाच्या विषयी जर आपण सामान्य व्यवहारी माणसांना जर विचारलं जग आहे की नाही, खरं की खोटं, तर कोण असा हरीचा लाल मिळेल वो की जो जग नाही असं म्हणेल. अहो अनुभव आहे आम्हाला, जगाचा आम्हाला अनुभव येतो, जगामध्ये आम्ही व्यवहार करतो, त्यामुळे जग खरं आहे हेच प्रत्येक जण म्हणेल. पण तेच आपण थोडंसं संतांना जर विचारलं तर संत सांगतात न झाला प्रपंच आहे झालाच नाही म्हणे कधी. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता पुढे पुढे होईल होईल मागुता कदा कदा कल्पंती घडेना. घडेना. संसार कधी झाला होता म्हणे हीच मुळात खोटी गोष्ट आहे. आणि या पुढे कधी घडेल तर कल्पचे कल्प ओलांडले जातील तरी सुद्धा जग हे कधीही होणार नाही. आगाजे झालेची नाही तया लागी तू हृदशी काही जे झालेलंच नाही त्याच्याकरता काय रडायचं, त्याच्याविषयी काय विचारायचं. म्हणजे संतांची भूमिका जगाविषयी जर आपण पाहिली तर नाहीच अशा पद्धतीची आहे. पण हा अजातवाद आपल्याला पचत नाही. आणि अजातवाद ऐकून तो जर पचला नाही तर मनुष्य पापाकडे प्रवृत्त होतो. मग मनुष्य देवदर्शनाला सुद्धा जाण्याकरता नाही म्हणतो. अहो काय देवदर्शनाला मीच देव म्हणायला लागतो. अर्थात जो धर्म मार्ग आहे, एक पद्धती आहे, ती बुडते, तो पचला पाहिजे. मग याच्याकरता म्हणून वेदांताने दिलेली पायरी म्हणजे विवर्तवाद आहे. विवर्तवादामध्ये काय आहे, तत्व तेच, फक्त तेच तत्व वेगळ्या स्वरूपाने दिसणं, याला विवर्तवाद असं म्हटलेलं आहे. दोन वाद शास्त्राने सांगितले, एकाला परिणामवाद म्हणतात आणि एकाला विवर्तवाद म्हणतात. स्वरूपामध्येच बदल ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्याला परिणाम म्हणायचं. आणि ज्या वेळेला स्वरूपामध्ये बदल न होता ते वेगळ्या रूपाने दिसतं त्यावेळेला त्याला विवर्तवाद असं म्हणायचंय. दूध आहे ते फाटल्या गेलं, नासल्या गेलं तर दुधाचं दही झालं, तर हा दुधाचा परिणाम आहे. कारण एकदा दही झाल्यानंतर पुन्हा त्या दह्याचं दूध होऊ शकतं काय हो. दही झालं म्हणलं, घरामध्ये पाहुणे आले आहेत, दूध नाही आहे, 1-2 लिटर दही होतं, त्या दह्याचं दूध करून घ्या असं जर म्हटलं तर करता येतं का, नाही आहे. म्हणजे दुधाचं जे स्वरूप आहे ते स्वरूपच बदललं, त्याला म्हणायचं परिणामवाद. पण ज्या ठिकाणी मूळ वस्तूचं स्वरूप न बदलता ती वस्तू दुसऱ्या रूपाने दिसते त्यावेळेला त्याला म्हणायचं विवर्तवाद. शिंपलं, उन्हामध्ये चमकलं, एकाला वाटलं चांदी आहे म्हणून तिथपर्यंत गेला, जवळ जाऊन पाहिलं तर ते शिंपलं दिसलं. ज्या वेळेला चांदी म्हणून ते भासलं, वाटलं, त्यावेळेला तरी शिंपल्याच्या स्वरूपामध्ये काही बदल झालेला होता का. मग शिंपल्याच्या स्वरूपात बदल न होता दिसणं याला विवर्तवाद म्हणायचं. मग तसं जग जे आहे त्या अधिष्ठानभूत असलेल्या ब्रह्मतत्वावरती विवर्त आहे, भासणार आहे. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, 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 रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प.
सर्प रजुवारी भासे मिथ्या सर्प रजुवारी भासे मिथ्या सर्प. वरती आपल्याला चांदीचा भास होतो, दोरीवरती सर्पाचा भास होतो, पण वस्तुतः त्या ठिकाणी ते तसं नाही. मग त्याप्रमाणे तो आत्मा अनात्म विचारी विवेकी जो असतो तो विचार करत असतो की बाबा जग निर्माण झालं किंवा जग नाश झाला, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, केवळ भ्रम आहे, वास्तव या ठिकाणी जग नाही, म्हणून तो त्याविषयी शोक करत नसतो. अरे तुझ्यासारखा अर्जुना विवेकी, परंतु याविषयी शोक करतोयस, हा तुझा मूर्खपणाच नव्हे काय. भगवान अर्जुनाची कान उघाडणी करतात. अर्जुना, भूतकाळामध्ये मी, तू किंवा हे जे काही बाकीचे दिसतात हे नव्हते असं नाही आहे, आणि यापुढेही भविष्य काळामध्ये आपण राहणार नाही असंही नाही आहे. तर यापूर्वीही होतो, पण वेगवेगळ्या स्वरूपाने होतो. आज आहोत, उद्याही राहणार, कदाचित वेगळ्या स्वरूपाने राहणार. कारण देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर देह हा बदलत राहणार आहे, पण आत्मा जो आहे तर आत्मा हा मात्र नित्य स्वरूपामध्ये राहणार आहे. ज्याप्रमाणे एकच व्यक्ती, पण त्या व्यक्तीच्या ठिकाणी बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था अशा अवस्था बदलतात की नाही. अवस्था बदलल्या त्यामुळे तो बदलला असं आपल्याला म्हणता येईल काय. आणि असं जर तो बदलत असेल तर कोणत्याही वृद्धाला मी तरुण असताना असं केलं होतं किंवा मी बाल असताना, लहान असताना मी असं केलं होतं हे आठवायला नाही पाहिजे, कारण बदल झाला ना. पण ज्या अर्थी आठवतं त्यावेळेला त्याचा अर्थ असा काय आहे की अवस्था बदलत गेली, परंतु अवस्थेने नटलेला मात्र तो जो आहे तो एक नित्य विद्यमान राहिला, त्याच्यामध्ये बदल झाला नाहीये. म्हणून मनुष्य आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतो, अहम प्रत्यय त्या ठिकाणी आहे. मग हे जसं आहे ना त्याप्रमाणे एकाच नित्य अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी वेगवेगळी शरीरं उत्पन्न होतात, नष्ट होतात, आणि असं जो जाणतो त्याला या भ्रमजन्य दुःखाचा स्पर्श होत नाही. हे मेल्यामुळे मला दुःख होईल असं जे तुला वाटतं हा एक प्रकारचा भ्रम आहे अर्जुना. भगवान समजावून सांगतात. तो अर्जुन विचारतो, देवा तुम्ही म्हणता, तुमचं म्हणणं ऐकत असताना ते बरोबर आहे असं वाटतं, परंतु ज्या वेळेला माझ्या अंतःकरणात काही शंका निर्माण होतात त्यावेळेला माझं म्हणणं जे आहे ते योग्य वाटतं. सांगा मला देवा की जर तुम्ही म्हणता हेच खरं असेल, देह अनित्य असेल आणि आत्मा हा नित्य असेल, तर आम्हाला देह अनित्य आहे, आत्मा नित्य आहे हे का कळत नाही. हे न कळण्याचं कारण काय. काल आपण या मुद्द्यावरती येऊन थांबलेलो होतो की देवाने अर्जुनाला तत्व उपदेश केला. द्वितीय अध्याय आपण पाहिला तर त्याच्यामध्ये तत्वोपदेश केलेला आहे, पण तो तत्वोपदेश अर्जुनाला पचत नाही, रुचत नाही, कळत नाही. अर्जुन म्हणतो, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते स्वतः. काय म्हणतात तुम्ही मला सांग, कळत नाही म्हणे. अविनाशी तो तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. हे जे तुम्ही सांगता ते मला कळत नाही म्हणे. का कळत नाही. एखाद्या महात्म्याने आपल्याला आपल्या हिताकरता सांगितलेला विचार माणसाला का कळत नाही. त्याची कारणं अनेक आहेत. त्यापैकी एक कारण असं आहे की जीवाची बहिर्मुखता. जीव हा इंद्रियांच्या अधीन झाला की त्याचा अविचार वाढतो आणि त्यामुळे त्याला देह हाच आत्मा आहे आणि विषय सुखरूप आहे, जग हे खरं आहे आणि यामध्ये ईश्वराचा अभाव आहे, असा 4 प्रकारचा भ्रम त्या ठिकाणी निर्माण होत असतो. काय काय होतं बघा. पहिली गोष्ट त्याला असे वाटते हा देह हाच आत्मा आहे, देहखंडा नाम आत्मा असा विचार करायला लागतो. दुसरा भ्रम त्याला असं निर्माण होतो की विषय सुखरूप आहेत, जे जे काही आपल्याला पदार्थ दिसतात हे पदार्थ सुखरूप आहेत असं त्याला वाटायला लागतं.
तिसरा भ्रम त्याला होतो जगत सत्यत्व भ्रांती, जग खरं आहे. आणि चौथा भ्रम होतो की ईश्वराचा यामध्ये अभाव आहे. हे कशामुळे होतं? केवळ जीव इंद्रियांच्या अधीन झाला आणि त्यामुळे त्याची असलेली बहिर्मुखता. येथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रिय हे जीवाच्या अधीन असावेत, परंतु दुर्दैवाने जीव हा इंद्रियांच्या अधीन झाला. जीव इंद्रियांच्या अधीन झाला, त्यामुळे ही सगळी अनर्थ परंपरा त्याच्या पाठीमागे लागली. मग प्रश्न आपण विचारात घ्या की विषयाच्या ठिकाणी सुखरूपता आहे असं म्हणणं जर भ्रम असेल तर खरोखर विषय जे आहेत हे सुखरूप आहेत का दुःखरूप आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. मग माऊली समजावून सांगतात, जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि कही सुखही दिसे. या विषयांच्या संबंधामध्ये अनेक शास्त्रकारांची अनेक मतं आहेत. काही मतं अशी आहेत की ते म्हणतात विषय हे सुखरूप आहेत, विषयामध्ये सुख आहे, विषयामधून सुखाचा अनुभव येतो, प्रत्यय येतो, म्हणूनच प्रत्येकजण त्या विषयाकडे प्रवृत्त होतो. जर विषयामध्ये सुख वाटलंच नसतं, जाणवलंच नसतं, तर मनुष्य विषयाकडे गेला असता काय? श्रीखंड जर आम्हाला गोड लागलं नसतंच तर कोणीतरी श्रीखंड खाण्याकडे प्रवृत्त झाला असता काय? झाला नसता. पण ज्या अर्थी प्रवृत्त होतो त्या अर्थी त्या पदार्थापासून त्याला सुख आहे असं जाणवतं की नाही? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे, दुःख पर्वता येवडे, दुःख पर्वता येवडे. पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवढे. अव जवा पाडे का होईना, पण विषयाच्या ठिकाणी सुख आहे असं वाटतं की नाही, म्हणूनच तो विषयाकडे प्रवृत्त होतो. म्हणून काहींनी असं मत मांडलं की बाबा विषय सुखरूप आहेत. दुसरं मत असं आलं, ते म्हणतात विषय नेमके सुखरूप आहेत का दुःखरूप आहेत निश्चित काही सांगता येत नाही म्हणे, कारण की या विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. एकच विषय कधी काळी सुखरूप आहे तर कधी काळी दुःखरूप आहे, किंवा एकच विषय एकाच वेळेला एकाच समयी एकाला सुखरूप आहे तर दुसऱ्याला दुःखरूप आहे. छान केलेली जिलेबी ज्याला डायबिटीस नाही त्याला सुखरूप आहे, भरपूर खातो. पण ज्याला डायबिटीस आहे त्याला जर म्हणलं अहो एक काडी आणखी घ्या तर म्हणतो नको बस. हां, कारण की त्या एका काडीचा मोह मला काय त्रास भोगावा लागेल मला माहिती आहे. म्हणजे एकच विषय एकाच वेळेला दोन जणांना कसा झाला, एकाला सुखरूप झाला तर दुसऱ्याला दुःखरूप झाला. बरोबर आहे की नाही? त्यामुळे विषयांना नेमकं सुखरूप म्हणायचं की दुःखरूप म्हणायचं कळत नाही. भर्तृहरीने नीतिशतकामध्ये असं म्हटलेलं आहे, क्वचित रामा रम्या क्वचितपि जरा जर्जर तनुः. या जगाकडे पाहत असताना आपल्याला काही ठिकाणी सुंदर स्वरूप पाहायला मिळतं, तर त्याच संसारामध्ये हातामध्ये काठी घेतलेली आहे, शरीरावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, अशी जराने वृद्धतेने जर्जर तनु पाहायला मिळते. दोन्ही कुठे पाहायला मिळतं? एकाच संसारामध्ये. अजून क्वचित विद्वत गोष्टी क्वचितपि सुरामत्त कलहा. काही ठिकाणी आपल्याला चांगलं भजन कीर्तन चांगले विचार ऐकायला मिळतील, तर त्याच संसारामध्ये आपल्याला मदिरा प्राशन वगैरे करून चाललेला कलह पाहायला मिळेल. क्वचित गीतम नृत्यम, एखाद्या ठिकाणी आपल्याला सुंदर संगीत वगैरे ऐकायला मिळेल, तर क्वचितपि हाहेती रुदनम,
तर कुठेतरी आपल्याला आक्रोश रडणं ऐकायला मिळेल. मग हे दोन्हीही एकाच संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे न जाने संसार हा किम अमृतमय हा किम विषमय हा संसार अमृतमय आहे की विषमय आहे, म्हणजे सुखकारक आहे की दुःखकारक आहे, काही सांगता येत नाही म्हणे. यालाच अनुसरून ज्ञानोबरायांच्या पुढच्या ओव्या फार सुंदर आहे. ज्ञानोबराय सांगतात की बाबा शब्द स्पर्श रूप रस गंध ही पाचही विषय आहेत. हे काही काळी सुख देतात तर काही काळी दुःख देतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा विषय असा आहे, तो कानाने ऐकायचा असतो, त्याचं माध्यम जे आहे ते कर्ण आहे. पण या कानाच्या माध्यमातून तो शब्द जीवाला सुख आणि दुःख दोन्ही देतो. ज्या वेळेला दुसरा मनुष्य आपली स्तुती करतो, आपल्याविषयी चांगलं बोलतो, त्यावेळेला माणसाला बरं वाटतं. परंतु पुढच्या माणसाने आपल्याविषयी निंदा केली, वाईट बोलला की माणसाला दुःख होतं. निंदा मोटकी ऐके हो कपाळ धरून ठाके. ठाके. थोडी जरी निंदा ऐकली तरी डोक्याला हात लावतो, काय बोलावं आता या माणसाला, काय करू त्याच्याविषयी. अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतो, म्हणजे दुःख निर्माण होतं की नाही. म्हणजे कानाच्या माध्यमातून या श्रवणाने शब्द विषयाने आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही दिलेलं आहे. आता थोडंसं पुढे चला. स्पर्श आकाशात वायू हो, आकाश तत्वापासून पुढे निर्माण झालेलं जे भूत आहे ते वायू तत्व आहे. आणि वायू तत्वाचा गुण स्पर्श असा आहे. स्पर्श जो आहे हा आम्हाला त्वगिंद्रियाच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून सुख दुःख दोन्ही देणारा ठरतो. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण वपूचेनी संगे कारण संतोष खेदा. आपल्याला गादी बसायला मिळाली तर मृदू स्पर्श किंवा एखाद्या फुलाचा, गुलाबाचा, कमळाचा झालेला स्पर्श, मृदू स्पर्श सुख देणारा ठरतो. पण तेच काटा टोचल्या गेला, कुणाला तरी बरं वाटतं काटा टोचल्यानंतर? म्हणजे स्पर्श या विषयाने काय केलं, माणसाला सुखही दिलं, दुःखही दिलं. पुढे या वायूपासून निर्माण झालेलं जे तत्व आहे ते अग्नी तत्व आहे. आणि अग्नि तत्वाचा गुण रूप असा आहे, तेज तत्वाचा. मग रूप कसं आहे, आम्हाला सुखही देणारं आहे, दुःखही देणारं आहे. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. रूप कशाने आपल्याला पाहायला मिळतं? पाहण्याचं माध्यम डोळा आहे. डोळ्याने सुंदर रूप पाहिलं की माणसाला सुख प्राप्त होतं, आणि एखादं भेसूर दृश्य पाहिलं की माणसाला दुःख होतं. म्हणजे रूप या विषयाने माणसाला सुख दुःख दोन्हीही दिले आहेत. याच्या पलीकडे या तेजापासून निर्माण झालेलं जे तत्व आहे ते आप तत्व आहे, म्हणजे पाणी, म्हणजे रस. या विषयाचं चिंतन व्हायला पाहिजे. पण माऊली आणि जगद्गुरु शंकराचार्य दोघांनी सुद्धा या रसतत्वाचा विचार सर्वात शेवटी केला आणि 4 नंबरला गंधतत्व आणलं. गंधतत्व हा गुण जो आहे हा पृथ्वीचा गुण आहे. माऊली समजावून सांगतात, आपल्याला सुगंध किंवा दुर्गंध प्राप्त होण्याचं साधन कोणतं आहे? नाक आहे. सुगंध आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता. सुगंध प्राप्त झाला माणसाला बरं वाटतं, दुर्गंध प्राप्त झाला मनुष्य नाक दाबतो, तिथनं लवकर दूर होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गंध या विषयाने सुद्धा काय केलं, आम्हाला सुख दुःख दिले. आणि रसतत्वाचा जर आपण विचार केला तर माऊली सांगतात, तैसाची द्विविध रसू. म्हणजे हे 4 जसे उदाहरणं दिले ना, त्याप्रमाणेच रस सुद्धा जो आहे हा 2 प्रकारचा आहे. अपेक्षित रस आणि अनपेक्षित रस. सोपं सांगायचं असेल, आज आमरस आहे, पोटभर जेवण झालंय, पण जो जीव घालणार आहे तो आग्रह करायला लागला. अहो म्हटलं एक वाटीला काय होत आहे? ते मन आतून सांगत असतं की नको, बस झालं, पुरे झालं. अगदी इतकं आलेलं असतं, पण तरी सुद्धा त्या आमरसाचा मोह आवरत नाही. मनुष्य म्हणतो उठल्यानंतर फिरेन, काही करेन,
पण तेवढी एक वाटी खातो की नाही? मग आमरसाने सुख दिलं म्हणून अधिक घेतोय का दुःख दिलं म्हणून व सुख दिलं म्हणून बरं वाटतंय म्हणून? ठीक आहे, म्हणजे गोड रस आवडला, ठीक आहे, सुख मिळालं. आता जसा आंब्याचा रस वाढतोय तसं जर म्हणलं कडुलिंबाचा रस थोडा घ्यावं, कोण घ्यायला तयार होतो? हां, औषध म्हणून जरी घ्यायचं म्हटलं तरी नको. आपल्याकडे बघा, चैत्र पाडवा, गुढीपाडवा या दिवशी शास्त्राने आपल्याला सांगितलं कडुलिंबाचे कवळे पानं आणायचे, त्याचं चूर्ण करायचं, वाटायचे ते, त्यामध्ये मिरे वगैरे जे आहे अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एकत्र करून ते जे काही चूर्ण आहे तर ते आपण थोडंसं सेवन करावं. याच्यामुळे वर्षभर आपल्याला रोग होत नसतो, व्याधी निर्माण होत नसते. वर्षभर जर आपलं आरोग्य टिकणार असेल तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, पावशेर अर्धा किलो खायला काय हरकत आहे जेवणाच्या ऐवजी? पण अगदी चमचाभर जरी दिलं तरी सुद्धा नको म्हणतो, तोंड वाकडं करतो. अगदी थोडं म्हणलं शास्त्र आहे ना, थोडं अगदी किंचित कणभर. म्हणजे तो कडू रस आम्हाला दुःख देणारा ठरला का सुख देणारा ठरला? दुःख देणारा ठरला की नाही? म्हणून उपजवी प्रीती आणि त्रास म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. मग असा जो काही हा विषयांचा संग आहे तो अंतःकरणाला विकृत करणारा आहे किंवा जीवाला आपल्या मूळ ब्रह्माच्या ज्ञानापासून खाली ओढणारा आहे. या विषयांच्या विषयी असलेली आसक्ती, ही आसक्ती आम्हाला तत्वज्ञान कळू देत नाही, देवाकडे जाऊ देत नाही, आम्हाला आमच्या स्वरूपाचा बोध होऊ देत नाही, हे समजावून सांगताय. किंबहुना इंद्रिय आणि विषय यांचा जर आपण विचार केला तर इंद्रियांचा स्वभाव असा आहे की त्या इंद्रियांना विषयापेक्षा जवळचं आणि चांगलं काहीच वाटत नाही. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. अर्जुन जो प्रश्न विचारतो ना तर त्या प्रश्नाला असलेली जी उत्तर आहेत त्या उत्तरामध्ये पहिलं उत्तर हे आहे की जीव हा विषयांच्या अधीन झाला, इंद्रियांच्या अधीन झाला, त्यामुळे त्याला तत्वज्ञान पटत नाही किंवा कळत नाही. आणि असं असल्यामुळे अर्जुना, माझं असं निश्चित मत आहे की प्रातिभासिक आणि अनित्य असलेल्या या विषयांच्या ठिकाणी तू आसक्ती ठेवू नकोस, त्याग करू नको असं म्हणत नाही आहे किंवा त्याग कर असं म्हणत नाही आहे. कारण की विषयांचा त्याग कर म्हटलं तर तो विषयांचा त्याग कदापि संभवनीय नाही आहे. कुणी जर म्हणेल की या पंचज्ञानेंद्रियांकडनं जी जी काही घेतली जाणारी विषय आहेत ती विषयच मी घेणार नाही, तर शक्य होईल काय? पाणी पिणं किंवा कोणत्याही द्रवपदार्थाचं सेवन करणं, पदार्थाचं सेवन करणं म्हणजे जर रसनेंद्रियाचा तो विषय असेल तर काहीच न खाता मनुष्य जगू शकेल काय? जगू शकणार नाही. मी काहीच पाहणार नाही असं जर म्हटलं तर मनुष्य जगू शकेल काय? नाही. काही ना काही विषयाची संगती त्याला होणारच आहे, राहणारच आहे, पण त्या विषयांच्या विषयी आसक्ती नसावी, त्या ठिकाणी माणसाने जीवाने अडकून पडू नये, हा विषय सांगतायत. आणि यैहिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषरषभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. अर्जुना, असे ही जी काही सुख दुःख ज्याला समान आहे किंवा हे विषय ज्या बुद्धिमानाला व्यथित करत नाहीत तो विवेकी पुरुष हा मोक्ष प्राप्तीला योग्य होतो. अरे तुला जर या बंधनातून मुक्त व्हायचं आहे तर पहिली गोष्ट की तू या विषयांची संगती सोडावी, विषयांच्या विषयी असलेली आसक्ती सोडावी. हे माझे आहेत असे जे म्हणतोय किंवा मी यांना मारल्याने हे मरणार आहेत आणि यांच्या मृत्यूने मला दुःख प्राप्त होणार आहे, अशी जी काही तुझ्या अंतःकरणामध्ये असलेली धारणा आहे, भावना आहे, ही पहिली तू बाजूला केली पाहिजे. भगवंताची ही भूमिका आहे. मग अर्जुनाने विचारलेले पुढचे अनेक प्रश्न आहेत. या संबंधानेच प्रश्न विचारलेला आहे की ज्याच्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका नसते की विषयांचे सुखदुःख ज्याला व्यथित करत नाहीत असा कोण आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. म्हणून द्वितीय अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं हे वर्णन आलेलं आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव
स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. जो स्थितप्रज्ञ आहे तो कसा वागतो, कसा राहतो, त्याची क्रिया कशी असते, या सगळ्या संबंधाचा विचार या द्वितीय अध्यायामध्ये विस्ताराने आलेला आहे. तर सांख्य योग असं नाव दिलेलं आहे. कर्म आणि ज्ञान या दोन्हीचाही विचार या अध्यायामध्ये विशेष रूपाने केला गेलेला आहे. जीवनामध्ये कर्माची आवश्यकता काय, कर्म आम्हाला काय देतं, त्यानंतर ज्ञानाची आवश्यकता काय, ज्ञान आम्हाला काय देतं, याचा विचार या ठिकाणी आलेला आहे. जीवन जर आपण पाहिलं तर कर्ममय पुरुष आहे. किंबहुना माणसाने जगावं तर कसं जगावं, ईशावास्य उपनिषद आम्हाला सांगतं, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतम समाहा. 100 वर्ष माणसाने कर्म करीत जगण्याची इच्छा करावी. जे कर्म मान्य आहे. किंबहुना भगवान सुद्धा अर्जुनाला उपदेश करताना कुरु कर्मैव असा उपदेश करतात. एवाकार आहे म्हणजे चकारात्मक सांगतात, कर्मच कर. किंबहुना कुणी जर असं म्हणेल की कर्म मी करणार नाही तर त्याचा हा अट्टाहास, व्यर्थ अट्टाहास आहे. कर्म करणार नाही असं होऊ शकत नाही. एक जण म्हणाला, अहो काहीच करत नाही मी, काहीच करत, नुसता बसून राहतो. अहो नुसतं बसून राहणं हे सुद्धा कर्मच आहे की नाही? श्वासोच्छ्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे की नाही? म्हणून असं आहे, न जातु कश्चित क्षणमपि तिष्ठत कर्मकृत. कुणीही जगामध्ये असा नाही की जो एक क्षण सुद्धा कर्म करीत नाही. कर्मा वाचून राहील शक्यच नाही. कर्म आहेच. किंबहुना कर्म नाही आणि शरीर आहे. म्हणजे समीकरण काय, तर याचं उत्तर प्रेत. कर्म नाही आणि शरीर आहे, प्रेत. कर्मही आहे आणि शरीरही आहे, याचा अर्थ जिवंत आहे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे कर्म करीत राहणं. कर्म सुटत नाही, कर्म सोडल्या गेलं पाहिजे, व्यवस्थित बाजूला झालं पाहिजे. मग ईश्वरही आम्हाला सांगतो कर्म कर. उपनिषदही आम्हाला सांगतात कर्म केली पाहिजे. किंबहुना जीवनाचं आद्य तत्वही कर्म आहे आणि अंतिम तत्वही कर्म आहे. आणि याच्यामध्ये ब्रह्मज्ञान येतं. थोडक्यात सांगायचं जर असेल तर कर्म करावं की करू नये, युद्ध करावं की करू नये, या प्रश्नापासून निघालेला अर्जुन, भगवंताने अर्जुनाला मध्ये मध्ये योगही सांगितला, उपासनाही सांगितली, भक्तीही सांगितली, ब्रह्मज्ञानही सांगितलं. आणि हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाने आपली शेवटची भूमिका व्यक्त केली की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. की माझा मोह नष्ट झाला, मला क्षात्रस्मृती प्राप्त झाली, माझा स्वभाव काय आहे हे मला सर्व कळालं आहे. आणि यामुळे आता संदेहाच्या सुटल्या गाठी ही अवस्था प्राप्त झाली. देवा आता तू जे सांगशील ते मी करीन. म्हणजे शेवटी अर्जुन पुन्हा कुठे आला? करीन म्हणजे कर्मावरच आला की नाही? किंबहुना भगवंताने सुद्धा अर्जुनाला एवढं सगळं सांगितल्यानंतर भगवान म्हणतात यथेच्छसी तथा कुरु. कुठेही भगवंताने असं म्हटलेलं नाही अर्जुना झालं ना तुला ज्ञान, आता तुला ब्रह्मज्ञान कळालं, तू कोण आहे हे कोण आहेत हे सर्व कळालं ना, मग आता हे कळाल्यानंतर तुला कर्म करावं वाटलं तर कर किंवा नाही वाटलं तर करू नको. युद्ध करावं वाटलं तर कर अथवा नको करू, माझं काही म्हणणं नाही, आग्रह नाही, असं कुठे भगवान म्हणाले का? नाही. तस्मात युद्धस्व भारत, त्यामुळे युद्ध कर. अगदी शेवटी सुद्धा भगवान कुरु हे म्हणतात, महत्वाचं आहे, कर्म कर म्हणतात. फक्त यथेच्छसी तथा कुरु. हाय, यथेच्छसी तथा कुरु म्हणजे काय हो? करावं वाटलं तर युद्ध कर, नाही तर करू नको असं नाही आहे. राज्याची आसक्ती ठेवून तुला युद्ध करावं वाटत असेल तरी कर, किंवा राज्याची आसक्ती न ठेवता युद्ध करावं वाटलं तरी कर, काय हरकत नाही आहे म्हणे. पण कर मात्र हे आहे. किंबहुना जोपर्यंत मर प्राप्त होत नाही तोपर्यंत कर थांबत नाही.
तोपर्यंत करावंच लागतं, होतच राहतं महाराज. कर्म महत्वाचं आहे, पण ते कर्म असं आहे, न्याय्य कर्म जर असेल तर आम्हाला ते तत्व निर्णयाकडे घेऊन जाईल. पण आमच्याकडनं केल्या गेलेली कर्म किंवा करत असलेली कर्म जर न्याय्य नसतील तर आम्हाला ते कळू देत नाही, तत्व आम्हाला जाणू देत नाहीत. म्हणून भगवान तर अर्जुनाशी बोलतात, अर्जुना जगामध्ये फार मोठं आश्चर्य आहे. जगेसी मी सन्मुख, जगाला मी सन्मुख आहे, प्रत्येकाच्या समोर आहे मी, पण असं असताना सुद्धा कुणी मला पाहत नाही. जगाने माझ्याकडे पाठ फिरवली आहे. अरे देवाकडे पाठ फिरवली होय, का फिरवली याचं कारण सांगताना भगवान सांगतात, कैसे कर्म आड आले. कर्म आडवं आलं, प्रारब्ध आडवं आलं आणि त्यामुळे समोर असलेला देवही दिसत नाही. हे आत बाहेर मिया कोंदले, हो, जग निखिल माझीची ओतिले, की कैसे कर्म तयार आले जे मीच नाही नाही म्हणते. वस्तुतः जगाच्या आत बाहेर जर कोण असेल तर केवळ परमात्मा आहे. आंतरव्याप्ती ही त्याची आहे आणि बहिर्व्याप्ती सुद्धा त्याचीच आहे. आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, आ हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा, हरीने घरी कोंडिले, हरीने घरे कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे. संतांचा अनुभव जर आपण पाहिलं तर संत सांगतात, भरला घनदाट हरी दिसे, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. हे त्यांना जर दर्शन आहे, आम्हाला दर्शन का होत नाहीये? कर्म आड आले, हेच त्याचं उत्तर आहे. तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, त्याचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे. प्रारब्ध कर्मामुळे होत नाही महाराज. अनेक कारण भगवान सांगायला लागलेत. कर्म जर आमचं व्यवस्थित असेल, शुद्ध असेल, तर ते कर्म आम्हाला परमात्म दर्शनाकरता सहकारी ठरतं. मग कर्म किती प्रकारचे? शास्त्राने सांगितलं, प्रमुखतया 2 प्रकारची कर्म, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे जे करावं असं म्हणून सांगितलेलं आहे, करण्यास योग्य जे आहे त्याला विहित कर्म म्हणा. जे करू नये या सदरातला आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणा. आणि मग त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. हे 4 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. नित्यकर्म म्हणजे काय? त्याची सोपी व्याख्या अशी आहे, जे केल्याने फार मोठं पुण्य नाही, पण नाही केलं तर पाप लागतं, त्याला नित्यकर्म असं म्हणतात. याला उदाहरण दिलेलं आहे, स्नात्वा अहरहा संध्याम उपासित. वेदाने असं सांगितलं, रोज स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर रोज संध्या करावी. संधी काळामध्ये जी केली जाते तिला संध्या असं म्हणतात. मग प्रश्न असा निर्माण झाला, रोज संध्या करायला सांगतात, होय, संध्या केल्याने आम्हाला काय मिळेल?
सांगितलं की फार मोठं काही पुण्य मिळेल अशातला भाग नाही, पण जर संध्या केली नाही तर मग मात्र पाप लागेल. याला म्हणायचं नित्यकर्म. ही नित्यकर्माची असलेली व्याख्या आहे. केलं तर फार पुण्य नाही, पण नाही केलं तर पाप लागतं. मग आता ज्यांचा मौंज बंधन संस्कार झालेला आहे त्यांनी रोज संध्या केली पाहिजे. मग संध्येचं जर चिंतन वेदाने सांगितलेलं आहे तर वारकऱ्याकरता वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ. त्याने रोज हरिपाठ केला पाहिजे. बरं, ब्राह्मणाने संध्या किती वेळेला करावी? 3 वेळेला. त्रिकाल संध्या म्हणतो ना आपण. ज्या वेळेला रात्र संपते आणि दिवस चालू होणार आहे, हा जो संधी काळ आहे, या कालामध्ये 1, दुपारी मध्यान्ह 2 आणि दिवस संपतोय रात्र चालू होणार आहे, हा संधी काळ 3, असे ब्राह्मणाने किती त्रिकाल संध्या 3 वेळेला संध्या केली पाहिजे. मग ब्राह्मणाकरता जर संध्येचा विचार त्रिकाळ असेल तर वारकऱ्याकरता सुद्धा हरिपाठ रूपी संध्या ही त्यांनी केव्हा केली पाहिजे हो? एक बारकाईने आपण स्वतःचा विचार करून बघा, त्याचा सुद्धा हरिपाठ हा त्रिकाल झाला पाहिजे, कारण किती त्याची संध्या ना. आणि दुसरी गंमत अशी आहे, मौंजबंधन संस्कार झाला आणि सलग 3 दिवस म्हणजे अशौच वगैरे वगळता, बरं, सलग 3 दिवस जर त्याने संध्या केली नाही तर त्याची पुन्हा मुंज करावी लागते. त्याचं ब्राह्मण्य समाप्त होतं. मग वारकऱ्याने जर सलग 3 दिवस हरिपाठ नाही केला तर त्याचं वैष्णवत्व जे आहे या दृष्टिकोनात म्हणजे चुकलं नाही पाहिजे. हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे त्या ठिकाणी. पलांडू भक्षणम पुनरपनयनम, कितीतरी विचार वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. नित्यकर्म याला असं म्हणायचं आहे. काही नैमित्तिक कर्म असतात. म्हणजे काय आहे की आपले आई वडील शांत झाले, ती तिथी, त्या तिथीला केलं जाणारं श्राद्धाधिक कर्म निमित्ताने निर्माण झालेलं आहे. सूर्यचंद्र ग्रहण पर्वणी आहे, त्या निमित्ताने केलं जाणारं दानधर्म निमित्त आहे. जशी आपण देवीची उपासना नित्य करतोच, परंतु विशेष रूपाने केव्हा केली जाते? हा नवरात्राचा कालावधी नैमित्तिक आहे. मग असे निमित्ताने केली जाणारी कर्म हा दुसरा प्रकार, त्याला म्हणायचं नैमित्तिक. हे सगळे विहित कर्मामध्ये आहे. तिसरा प्रकार आहे काम्य कर्म. म्हणजे एखाद्या विशिष्ट कामनेला, इच्छेला धरून केलं जाणारं जे कर्म आहे त्याला काम्य कर्म असं म्हणायचं आहे. आणि चौथा प्रकार आहे त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. आपल्याकडनं एखादं पाप झालेलं असेल तर त्या पापाच्या निवृत्तीकरता म्हणून केलं जाणारं कर्म ते प्रायश्चित्त कर्म आहे. हे 4ही प्रकार जे आहेत हे विहित कर्मामध्ये सांगितलेले आहे. वेदाने करायचे असं म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की नित्य नैमित्तिक कर्म आम्हाला काय देतं, काम्य कर्म काय देतं आणि प्रायश्चित्त कर्म काय देतं. नित्य नैमित्तिक कर्म आम्हाला फार मोठं पुण्य देत नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये पापही घडू देत नाही. संध्येमध्ये असं चिंतन आहे. सकाळची जर संध्या असेल तर त्याच्यामध्ये यद रात्र्या पापम आकार्षम मनसा वाचा हस्ताभ्याम पदभ्याम उदरेण शिष्णा रात्रीच तदबल उंपतू. रात्री कालामध्ये माझ्याकडनं जे काही पाप झालेलं असेल ते रात्रीतच लुप्त होवो, त्याचा माझ्याकडे संबंध येऊ नये याकरता म्हणून ती प्रातः संध्या सांगितली आहे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म आम्हाला पापापासून बाजूला करतात. ठीक. काम्य कर्म आम्हाला आमची इच्छा पूर्ण करून देतात, परंतु इच्छा पूर्ण करून देत असेपर्यंत ते आम्हाला जन्म मरणाच्या गर्तेमध्ये ढकलतात. हे मात्र महत्त्वाचं आहे. म्हणून कर्माने बंधन प्राप्त होतं ते सकाम कर्माने. आणि प्रायश्चित्त कर्म जे आहे आमच्याकडनं घडलेल्या दोषापासून आम्हाला बाजूला करतं. हा विहित कर्माचा विचार झाला. निषिद्ध कर्म आम्हाला निश्चितपणे नरकालाच नेणारा आहे, त्यामुळे त्याचा विचारच करायचा नाही. खोटं बोलणं इत्यादी जे काही निषिद्ध कर्म आहे, जे जे नको म्हणून सांगितलेले आहे ते कर्म आम्ही जर केलं तर आम्ही नरकाला प्राप्त होणारच आहोत. तर ठीक आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की बाबा निषिद्ध कर्म करू नका, काम्य कर्मही करू नका,
प्रायश्चित्त पाप घडलेलं असेल तर ते करा, परंतु ते एकच वेळेला करा, वारंवार करण्याची पाळी येऊ देऊ नका. नित्य नैमित्तिक कर्म जे आहे हे मात्र आपल्याला करत राहावं लागतं. पण नित्य नैमित्तिक कर्माने तरी आम्हाला मोक्ष आहे काय? मग सांगतात की नाही, कर्म जे आहे तर कर्म हे नेहमी बंधन करणारच आहे. म्हणून आपण सिद्धांत ऐकतो, आगा कर्मी जै उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मामध्ये जे काही उरेल तर त्याचे सुखदुःख रूपाने फळ भोग भोगण्याकरता म्हणून आपल्याला एक देह धारण करावा लागणारच आहे. केले कर्म झाले तेथे भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणजे कर्म शेवटी आम्हाला जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेमध्ये ढकलणारं ठरलं. त्यामुळे कर्म कधीही जरी आपण केलं, कसंही केलं तरी ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही, जन्म मरण देणारच आहे. गाईचं पडलेलं शेण माती घेतल्याशिवाय ज्याप्रमाणे उठत नाही, त्याप्रमाणे केलेलं कर्म फळ दिल्याशिवाय कधीही थांबत नाही. कर्मयोग आपण पाहत आहोत. मग कर्म आड आलं असं म्हणत असताना देवाचं दर्शन ज्ञानही कर्मामुळे होत नाही आणि कर्म आम्हाला अनर्थकारी म्हणून जर ठरलं तर माणसाने म्हटलं की कर्मच करायचं नाही, होतं काय हो, तेही होत नाही. मग कर्म कसं झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. कर्म बंधनकारक आहे इथपर्यंत आम्हाला कळालं, मान्य झालं आम्हाला, ठीक आहे. मग या कर्मबंधातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर उपाय काय? भगवान सांगतात कर्मबंधातून मुक्त होण्याकरता उपाय कर्मच. म्हणलं हे कसं शक्य होईल? भागवताच्या प्रथम स्कंदात 9व्या अध्यायाचा जो आरंभ आहे ना, तिथे फार सुंदर चिंतन आहे. महाभारतीय युद्ध झालं आणि सर्वांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की घ्या राज्य स्वीकारा. नाही सांगितलं त्यांनी, राज्य नको मला. का नको? अरे हे राज्य मिळालंय खरं, परंतु अनेकांचे तळतळाट या राज्याला प्राप्त झालेले आहेत. या युद्धामध्ये अनेक जणांचं मरण झालेलं आहे. कुणाचा पती मेला असेल, कुणाचा पुत्र मेलेला आहे, कुणाचा भाऊ मेलेला आहे आणि त्या सर्वांचे तळतळाट या राज्याला लागलेले आहेत. आज पांडवांना विजय मिळाला, सगळी गोष्ट मान्य आहे, परंतु ज्या घरातील व्यक्ती गेलेला असेल त्या घरातील व्यक्तीला या युद्धाविषयी बरं वाटेल काय? तो तळतळाट आहे त्याचे, नको. अहो म्हटलं ही जी काही हिंसा झाली ना, या हिंसेकरता यज्ञकर्म आहे ना. यज्ञ केला की त्या हिंसेच्या दोषापासून तुम्ही मुक्त व्हाल, काळजी काय करता? त्यावेळेस धर्मराजाने असा प्रश्न विचारलेला आहे, खरंच यज्ञ यागाधिक करून या हिंसोत्थ दोषांपासून मी मुक्त होऊ शकेल काय? होऊ शकणार नाही. त्यांनी प्रश्न विचारला, कधी असं झालं का की रस्त्याने जाताना थोडासा चिखल अंगावरती कपड्यावरती उडला, मग आता तो चिखल धुण्याकरता आणखी चिखल घेतला आणि त्या चिखलाने चिखल धुतला. चिखलाने चिखल धुतला जाऊ शकतो का? नाही. मग यज्ञ जो करतो त्या यज्ञामध्ये सुद्धा काही हिंसा होते की नाही? कितीही माणसाने प्रयत्नपूर्वक शुद्ध रीतीने यज्ञ करण्याचा प्रयत्न केला तरी देखील हिंसा टळत नाही. गौऱ्या पेटवल्या हवनाकरता, आता गौरीच्या आतमध्ये जाऊन काही पाहता येतं काय? एखादा किडा मुंगी वगैरे त्यात नाही म्हणून हिंसा होते की नाही?
ते हवन करताना तीळ तांदूळ जव वगैरे जे काही वापरले जातं यामध्ये काही कृमी किटाणू वगैरे असतील ते मेले जाऊ शकत नाहीत काय? किंबहुना काही यज्ञच असे आहेत की त्या यज्ञामध्ये पशूंचीच हत्या केली जाते. षट्शताने नियुज्यन्ते पशूना मध्यमे हानी. वाजपेय अश्वमेध नरमेध इत्यादी काही यज्ञ आहेत, या यज्ञांमध्ये पशूंचीच हत्या केली जाते. मग ती पण हिंसा आणि ही हिंसा, एका हिंसेने दुसरी हिंसा कधीतरी धुतली जाऊ शकेल काय? धुतली जाऊ शकणार नाही. चिखलाने जसा चिखल धुतला जाऊ शकत नाही तसं कर्माने कर्म हे कसं बाजूला केलं जाऊ शकेल असा प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात कर्मबंधातून मुक्त व्हायचं असेल तर कर्मच करावं लागेल. कर्मी कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. हा, पण भगवान सांगतात नाही रे, लोखंडाला कापण्याकरता जसं लोखंडच लागतं त्याप्रमाणे कर्मबंधातून मुक्त व्हायचं असेल तर कर्मच करावं लागेल. फक्त ते करायचं कसं हा मोठा प्रश्न आहे इथे. केले होते याच जन्मे अवघे विठोबाच्या नामे. केले होते याच जन्मे अवघे विठोबाच्या नामे. तुका मने कर्मे जाळोनिया तरसी, जाळोनिया तरसी. मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले. तुका म्हणे कर्मे जाळोनिया तरसी, जाळोनिया तरसी. मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले. केले होते विठोबाच्या नावे. कर्मच करायचंय पण ते विशिष्ट पद्धतीने करायचंय. ही सगळी भूमिका मी याकरता मांडतोय. फिरून फिरून आपण पुन्हा त्या ठिकाणी येतोय कारण की द्वितीय अध्यायामध्ये भगवंताने पहिले अर्जुनाला कर्मही सांगितलं आणि सर्व कर्मांचा निषेध करून ज्ञान योगाचा विचार मांडला. ज्ञान हे कसं आहे त्याविषयी काही युक्ती सांगितल्या आणि शेवटी दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक यामध्ये असं म्हटलंय, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. अर्जुना, ही जी ब्राह्मी स्थिती आहे ना, या ब्राह्मी स्थितीला अवस्थेला प्राप्त झालेला मनुष्य मोहाला प्राप्त होत नाही आणि प्राणोत्क्रमणाच्या काळामध्ये या अवस्थेत स्थिर राहून तो ब्रह्मरूप मोक्षाला प्राप्त होत असतो, म्हणजे ब्रह्मस्वरूप होत असतो. ज्या वेळेला हे भगवंताच्या मुखातनं अर्जुनाने ऐकलं ना, त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये खूप बरं वाटलं. अर्जुन म्हणायला लागला, देवा तू ज्या ह्या युक्ती सांगितल्या ना, त्या युक्ती माझ्या उपयोगालाच आल्या म्हणे. खरोखर माझ्या करता चांगल्या ठरल्या. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले तेथं अर्जुने मनी म्हणतले, आता आमुचियाची काजा कीर आले उपपत्ती या. अरे तुझं जे म्हणणं आहे ते शेवटी माझ्याच बोलण्यावरती आलं ना रे. मी जे म्हणत होतो तेच म्हणत होतो. नको हे कर्म, हे युद्ध नको असं जे म्हणणं होतं हेच तुझं म्हणणं आलं ना. कोणतंही कर्म माणसाने करू नये, कर्मापेक्षा ज्ञानामध्ये त्याने रत व्हावं. आणि तू स्वतः कर्माचा निषेध केला आहे म्हणून मी युद्ध करावं असं हे आपोआपच थांबले गेलं की नाही. तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. आणि असं त्या अर्जुनाच्या मनामध्ये आल्यामुळे अर्जुन आनंदित झाला. आणि आनंदित झालेला अर्जुन जो आहे तो पुढे प्रश्न करण्याकरता प्रवृत्त होतो. तो अर्जुन म्हणतो, ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन तत्किंग कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. कर्मयोगी इथे जो आरंभ होतो त्याची ही सगळी पूर्वपीठिका आहे, भूमिका आहे. देवा तू मान्य केलं ना, निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्मापेक्षा ज्ञान महत्वाचं आहे, चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. ज्ञानाने मनुष्य ब्रह्मरूप होतो
आत्यंतिक सुखाला प्राप्त होतो, त्याची कायमची दुःख निवृत्ती होते, हे सगळं ज्ञानाने होतं, हे तू मान्य केलं ना? हो, मान्य आहे मला. मग असं जर आहे तर हिंसादी दोषांनी युक्त असलेल्या क्रूर कर्मामध्ये तू मला का नियुक्त करतोस? तस्मात युद्धस्व भारत का म्हणतो? का मला युद्ध कर सांगतो? लाजशिना महाघोरी कर्मी सुता. हो. का तू मला या क्रूर कर्मामध्ये प्रेरणा देत आहेस? भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाने भूमिका वेगळी स्वीकारली आहे. म्हणून भगवान समजावून सांगतात, अर्जुना, कर्मच करावं लागणार आहे, पण ते कर्म करत असताना सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्म करावं लागणार आहे. आसक्ती रहित होऊन कर्म करावं लागणार आहे. ज्या वेळेला मनुष्य कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो त्यावेळेला त्याचं भोक्तृत्व त्याच्याकडे हे आपोआपच येत असतं. पण कर्माचं कर्तृत्व जर आपण दुसऱ्याकडे दिलं तर कर्माचं भोक्तृत्व आपल्याकडे येत नसतं. याला उदाहरण सांगतो. मालकी जर आपण स्वीकारली तर त्या संबंधाने येणाऱ्या सर्व प्रश्न समस्या ह्या आपल्याला सोडवाव्या लागतात. पण मालकीच जर आपली नसेल तर त्या समस्या आपल्याला सोडवण्याची आवश्यकता नाही. पंढरपूरमध्ये घडलेला इतिहास आहे. अमळनेरकर महाराज यांचा पहिला मठ, आणि त्यावेळेला गादीवरती बाळकृष्ण महाराज म्हणून होते. अंध होते, परंतु महात्मा, सर्व व्यवस्थित रीतीने ते चालवत असत. एक दिवसाचा प्रसंग, अन्नदान वगैरे सर्व झालं आणि पत्रावळी ज्या आहेत त्या तिथे सेवा करत असलेल्या व्यक्तीने, बडव्यांनी रस्त्यावरती टाकल्या. मुकादम त्या दिवशी नेमका त्या बाजूने जात असताना त्याने ते सर्व दृश्य पाहिलं. तिथे नगरपालिकेमध्ये आला, तक्रार नोंदवली आणि 20 रुपये दंडाची नोटीस निघाली. ती नोटीस ज्या वेळेला महाराजांपर्यंत पोहोचली, आश्रमामध्ये मठामध्ये मिळाली, आता आपल्याला दंड भरावा लागणार आहे म्हणून ही गोष्ट महाराजांच्या कानापर्यंत घालावी लागली. त्यावेळेचे 20 रुपये आहेत. ज्यावेळेस हे कळालं की आपल्याला आता दंड भरावा लागणार आहे, महाराजांनी प्रश्न विचारला, हे काम कोणी केलं? दंड मला ज्याच्यामुळे आलाय, नोटीस ज्याच्यामुळे आलेली आहे, असं कर्म कोणी केलं? सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीने केलंय. त्याला बोलावणार ना. ते नुकताच सर्व काम उरकून गेलेला होता. महाराजांनी परत बोलावलं म्हणून तो परत आला. महाराजांनी त्याला सांगितलं, ताम्हण पेला पळी वगैरे सर्व घेऊन ये. घेऊन आला. एक गुरुजी बोलावले. त्या गुरुजीनं सांगितलं, संकल्प सोडा. कशाचा संकल्प सोडायचा? हा वाडा दान करून टाकायचा आहे, त्याचा संकल्प सोडा. हातात पाणी घेतलं, वाडा दान करण्याचा संकल्प केला. आता वाडा दान केल्यानंतर वाड्याची मालकी कुणाची झाली? ज्याला वाडा दान दिला आहे त्याची. आणि मग ती नोटीस घेतली, त्याच्या हाती दिली, हा वाडा तुमचा आहे, या वाड्याला आलेली ही नोटीस आहे, दंड तुम्ही भरत बसा. कळालं काही? मालकी ज्याची आहे त्याला त्या समस्यांचं उत्तर शोधावं लागतं, ती समस्या सोडवावी लागते. मग कर्मच केलंय, पण ते कर्म कसं केलंय हे महत्वाचं आहे. कर्म आम्हाला बंधन करणार आहे, पण ते कर्म जर आम्ही सकामतेने केलं तर आम्हाला तो प्रश्न आहे. पण निष्कामतेने जर कर्म केलं तर ते कर्म आम्हाला बंधनातून मुक्त करणारं ठरतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोने दुपाप पुण्य अंगा, लागोने दुपाप पुण्य अंगा, लागोने दुपाप पुण्य अंगा. हे तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोने दुपाप पुण्य अंगा, लागोने दुपाप पुण्य अंगा, लागोने दुपाप
कर्मबंधन करणार आहे, पण ते कर्मच आम्हाला कर्मबंधातून मुक्त करणार आहे. याला माऊलीने दिलेलं उदाहरण आहे. माणसाला साप चावला, विष चढलं, परिणाम काय आहे? मृत्यू आहे. पण आता सर्पदंश होऊनही जर मरायचं नाही असं वाटत असेल तर त्याच्याकरता इंजेक्शन वगैरे दिलं जातं की नाही? औषधोपचार आहेत. पूर्वी तसं नव्हतं. मांत्रिक वगैरे यायचे, ते येईपर्यंत जगला तर ठीक आहे. विष चढल्यामुळे मनुष्य मरत असे हे फार नंतरचं. आपल्याला साप चावला या भावनेनेच भयग्रस्त होऊन तो अगोदर मरत असे. मग आता साप चावल्यानंतर वाचवण्याकरता जे इंजेक्शन दिलं जातं ना, डॉक्टरांना विचारा या इंजेक्शनमध्ये अशी कोणती घटक द्रव्ये आहेत की ज्यामुळे हा मनुष्य वाचतो? ते उत्तर देतील या इंजेक्शनमध्ये सुद्धा सापाचंच विष आहे. आता चावलाय साप, त्याचं विष, आणि शरीरामध्ये टोचलेलं इंजेक्शन त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? विषच आहे. मग हा 2 वेळेला मरायला पाहिजे की नाही? हे विष ते विष, पण नाही. रासायनिक प्रक्रिया त्याच्यावरती केल्यानंतर मारणारं विष हे जसं जगवणारं ठरतं, त्याप्रमाणे बंधनामध्ये अडकवणारं कर्म पण त्याच्यावर जर शास्त्रीय प्रक्रिया झाल्या, ज्ञानशास्त्रीय प्रक्रियेने ते कर्म केलं गेलं तर ते कर्म आम्हाला मुक्त करण्याकरता उपयोगी ठरत असतं. कर्मयोगाचं हे रहस्य आहे. म्हणून कर्म करताना सकाम करू नका, कर्म करताना निष्काम कर्म करा. जे कर्म मी करतोय त्या कर्माचं कर्तृत्व माझ्याकडे घेऊ नका, त्या कर्माचं कर्तृत्व देवाकडे द्या. जे काही केलं ईश्वर कृपेने झालं, देवाने करवून घेतलं, याचं कर्तृत्व जर आपल्याकडे घेतलं नाही तर मनुष्य अडकत नाही. मागे पण बोलून आलो, मी केलं म्हटलं की अडकला, संपला त्या ठिकाणी. निष्काम कर्म करा, कृष्णार्पण बुद्धीने कर्म करा. म्हणलं निष्काम कर्म केलं त्याचा परिणाम काय होईल? चित्तशुद्धी, हे चित्ताची शुद्धी होईल. निष्काम कर्म आमच्या चित्ताला चित्त शुद्ध करण्याकरता उपयोगी ठरतं. चित्त शुद्ध कशा करता पाहिजे? कारण की जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत तत्वज्ञानाचा त्यामध्ये उदय होत नाही, हा नियम आहे. आम्हाला पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचंय तर पाणी कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे. पुराचं आलेलं गढूळ पाणी, त्या गढूळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल? दिसणार नाही. मग ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ पाहिजे, किंवा ज्या आरशात आपण पाहणार आहोत तो आरसा सुद्धा धुळीने माखलेला नसावा, निर्मळ, तो स्वच्छ असावा. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये जर आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचं दर्शन करायचं आहे, तो परमात्मा पाहायचा आहे, तर आपल्या अंतःकरणाची पाटी सुद्धा कशी असली पाहिजे? स्वच्छ असली पाहिजे. चित्तशुद्धीला फार महत्व आहे. शुद्ध चित्त असेल तर जास्ती सांगण्याची गरज नाही, थोडं सांगून सुद्धा भागतं. चांगदेवांची अंतःकरणाची पाटी कोरी होती. 1400 वर्ष योग साधना करून चित्त शुद्ध झालं होतं, त्यामुळे 65 ओव्या सांगितल्या, पुरल्या, संपलं काम. आणि आम्हाला 9000 सांगितल्या तरी पुरत नाही, कारण की चित्त तेवढं अशुद्ध आहे ना. योग वासिष्ठामध्ये रामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी सांगतात, अत उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी उपदेशो प्रसरती तैलबिंदू रिवांभसी. रामा, चित्त शुद्ध जर असेल ना तर थोडं जरी सांगितलं तरी सुद्धा पुरतं रे म्हणे. याला उदाहरण असं दिलेलं आहे, आपण एक प्रयोग करून बघा. एक पातेलभर पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुपाचे 2-3 थेंब टाका. त्या तुपाला पाण्याचा स्पर्श झाला की ते तूप आळतं आणि घट्ट होतं, एक ठिकाणी येतं. आणि आता त्याच पाण्यामध्ये तेलाचे 1-2-3 थेंब टाका. त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती त्या तेलाचा तवंग पसरतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग पसरतो, त्याप्रमाणे ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला थोडं जरी सांगितलं तरी तो उपदेश प्रसाराला प्राप्त होतो आणि कल्याण होतं.
सद्गुरूंनी शिष्याला काय सांगावं? महावाक्य सांगावं. महावाक्याच्या श्रवणाने तो शिष्य कृतार्थ होतो. महावाक्य म्हणजे काही फार मोठं लांबलचक 10-12 पानांचं वाक्य नाही बरं. 4च अक्षर, झालं काम झालं. तत्वमसी एवढं फक्त गुरूंनी सांगण्याची आवश्यकता आहे. पण चित्त शुद्ध जर असेल तर एवढ्या 4 अक्षरातच त्या जीवाचं कृतार्थ होतं. तुका म्हणे कानी ऐकली मात, 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 तोच झाला घात जीवपणा, तोच झाला घात जीवपणा, तोच झाला घात जीवपणा, तोच झाला घात जीवपणा. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. तत्वमसी एवढं एक वाक्य ऐकलं, काना वचनाची ये भेटी, पै सरिसाची किरीटी, वस्तू होऊन उठी कवण एक जो. त्या गुरुमुखातील महावाक्याची आणि याच्या श्रवणेंद्रियाची फक्त भेट होण्याची आवश्यकता आहे. तो तत्काळ वस्तू स्वरूप होतो. पण कोण? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तो. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अगदी बरोबर आहे, मान्य आहे. परंतु ती पात्रता निर्माण होण्याकरता जन्मचे जन्म जावे लागतात. आणि ती पात्रता निर्माण होऊन ज्या वेळेला तो गुरुमुखासमोर जाईल त्या वेळेला ते गुरुदेव त्याला स्वस्वरूप करण्याकरता एक क्षणाचाही अवधी लावत नाहीत. येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेवीला करू, येऊनी गुरु माथे मस्तकी ठेवीला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, अज्ञान गेले शुद्ध मार्ग साचारू, कर्जत चाली येलो फिटला अज्ञान अंधारू, कर्ज चालिलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, हे एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. गुरुदेवांनी येऊन जो मस्तकावरती हात ठेवला, बस कृतार्थ झाला जीवन. हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवाची परितुके महेशी. पण हा क्षण जीवनामध्ये येण्याकरता, ही पात्रता निर्माण होण्याकरता जन्माचे जन्म घालवावे लागतात. जगद्गुरु श्री तुकोबारायांना स्वप्नामध्ये उपदेश प्राप्त झाला ना, दृष्टांत प्राप्त झाला. किती वेळ बोलले हो, काय काय सांगितलं महाराजांना? काय नाही. मंत्र दिला राम कृष्ण हरी, 6 अक्षर फक्त, संपला विषय. म्हणजे तुकोबारायांना 6 अक्षर, साधका करता तत्वमसी 4 अक्षर. याच्या पलीकडे जायचं काय? नारदांनी वाल्मिकाला केलेला उपदेश किती अक्षराचा आहे वो? 2च अक्षर फक्त. राम. अहो तेही जमलं नाही, मरा. गंमत आहे. त्या वाल्मिकाला राम म्हणता येत नव्हतं म्हणे, मग मरा कसं म्हणता आलं? म्हणजे राम म्हणत असताना त्याच्यामध्ये येणारा जो काही र शब्द आहे, र अक्षर आहे, हे र त्याला उच्चारता येत नव्हतं. अशातला काही भाग होता काय? रामातलं म हे त्याला उच्चारता येत नव्हतं, असं आहे काय?
घरामध्ये जर तो आपल्या पती पत्नी मध्ये परिवाराशी बोलत असेल तर त्यामध्ये कधीच त्याच्या मुखातनं र अक्षर म अक्षर येत नसेल काय, त्याला उच्चारता येत नसेल काय. मग हे जर त्याला उच्चारता येत असेल तर त्याला राम म्हणता येत नव्हतं म्हणजे नेमकं काय. तर याचा अर्थ असा आहे, अक्षराच्या माध्यमातून त्याला राम म्हणता येतं परंतु ते राम मुखात येत नाही, कारण की राम मुखात येण्याकरता प्रारब्ध पुन्हा त्रिसंगती कैसे कर्म आड आले. राम हा उच्चार तरीच पैसे वाचे, राम हा उच्चार तरीच पैसे वाचे. राम उच्चार करीत वैसे वाटे, राम उच्चार करीत वैसे वाटे. अनंत जन्माचे होईल पुण्य, अनंत जन्माचे होईल पुण्य. अनंत होईल पुण्य, अनंत होईल पुण्य. अनंत जन्मांचं पुण्य असेल तर ते राम नाम मुखाला येईल. जन्मजन्मांतरी असेल सामग्री सामग्री तरीच नाम तरीच जीवाग्री. नाम. श्रीरामाचे म्हणजे राम म्हणणं सोपं आहे पण राम मुखाला येणं हे मात्र अवघड आहे. भक्तीचं असं आहे, भक्ती सोपी पण म्हटली जाते आणि अवघड पण म्हटली जाते. तर कशा पद्धतीने हे साधन असं आहे, करायला सोपं परंतु करण्याची बुद्धी होण्याकरता अवघड आहे. हां, अशा पद्धतीचं मला सांगण्याचं तात्पर्य चाललेलं आहे. चित्तशुद्धी झाली, 2 अक्षराने सुद्धा उद्धार झाला, जास्ती बोलण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून चित्तशुद्धीला महत्व आहे. निष्काम कर्म आमची चित्तशुद्धी निर्माण करून देणार आहे. शुद्ध करून या मन करोनिया मन, शुद्ध करून या मन करोनिया. शुद्ध करोनिया मन, करोनिया शुद्ध करोनिया मन, वाचे गावा जनार्दन, वाचे गावा जनार्दन. तुटती बंधने यमयातनेची, तुटती बंधने यमयातनेची. शुद्ध करून या मन वाचे गावा. वाचे गावा जनार्दन. मन शुद्ध करा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्तशुद्धीला परमार्थामध्ये फार महत्व दिलं गेलेलं आहे. किंबहुना जगद्गुरु श्री तुकोबराय रामेश्वर भट्टांशी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला सुद्धा सांगतात, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती. रामेश्वर भट्टा, जर जीवन कृतार्थ व्हावं असं वाटत असेल तर आपण आपलं चित्त शुद्ध करा. आमची चित्तशुद्धी सांगू काय, आमची चित्तशुद्धी एवढी आहे, आमचे मित्र शत्रू होती. शत्रू मित्र नाही होत, आमचे मित्र शत्रू होतात. यावरूनच आपल्या चित्तशुद्धीचा विचार करण्यात तात्पर्य काय. चित्तशुद्धी महत्वाची आहे आणि चित्तशुद्धी झाली तर त्या चित्तशुद्धीमध्ये तत्वज्ञानाचा उदय होतो. तत्वज्ञानाचा उदय झाला की त्या ठिकाणी परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होतो. मग परमात्म स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंत जाण्याकरता कर्म उपयोगी पडलं की नाही? उपयोगी पडलं. निष्काम कर्म उपयोगी पडलं. सकाम कर्म करू नका, निष्काम कर्म करा. निष्काम कर्म तुम्हाला टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारं आहे. म्हणून कर्मयोगाचा विचार आहे. आणि कर्मयोगाचा विचार महत्वाचा या दृष्टिकोनातून आहे की सुरुवातही कर्मानेच होते आणि शेवट सुद्धा कर्मात. अहो, एखादा मनुष्य भक्ती नाही असा आहे आपल्याला सांगता येईल, हा आहे, याच्या जीवनामध्ये कुठेही भक्ती नाही, काही नाही आहे, हरकत नाही आहे, ठीक आहे. एखादा मनुष्य असाही आपल्याला दाखवता येईल की ज्ञान नाही, अजिबात नाही, ठीक आहे, असाही मनुष्य दाखवता येतील. परंतु कर्म नाही असा मनुष्य दाखवता येईल काय? नाही.
दाखवता येत नाही. म्हणून ते कर्मच व्यवस्थित झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. निष्काम कर्माने आम्हाला मोक्षापर्यंत पोहोचलं, पण टप्प्याटप्प्याने पोहोचलं. म्हणून असं आहे, कर्म आणि कर्माबरोबर ज्ञान या दोनही गोष्टी जीवनामध्ये असल्या पाहिजेत. कर्म कसं करायचं, तर त्या कर्माचे डोळे असलेले जे ज्ञान आहे निर्दोष ते निर्दोष व्हावे, ते निर्दोष झालं पाहिजे. म्हणून कर्मज्ञानाचा समन्वयवाद आहे. काही जण कर्मज्ञानाचा समुच्चयवाद म्हणतात. समुच्चयवाद वेगळा आणि समन्वयवाद वेगळा. एकमेकांना सहकारी असणं याला समन्वय म्हणायचं, आणि एकाच वेळेला दोन्हीचंही आचरण करायचं, दोन्हींनाही घेऊन चालायचं, तर याला समुच्चयवाद असं म्हणतात. पण काही शास्त्रकारांनी ज्ञान कर्माचा समुच्चय म्हणला. ते म्हणतात एकाच वेळेला कर्माचंही आचरण झालं पाहिजे आणि त्याच वेळेला ज्ञानाचाही विचार झाला पाहिजे. पण असा समुच्चय जो आहे, क्रमसमुच्चय आणि समसमुच्चय असे दोन प्रकार आहेत, तर ते आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकत नाहीत. परंतु समन्वयाने जर आपण गेलो तर मग मात्र आम्हाला तिथपर्यंत जाता येतं. समन्वय म्हणजे काय, तर थोडक्यात पायरीने जाणं. शिडी जशी असते ना, जिना आपला जसा असतो, जिना चढत असताना प्रत्येक पायरी हा दुसऱ्या पायरीचा अधिकार असतो. म्हणजे ही पायरी चढली की त्यानंतर मग दुसरी पायरी, मग तिसरी पायरी, मग चौथी पायरी. मग असं जे काही जाणं आहे त्याला समन्वय असं म्हणायचं. एकमेकांना सहकारी असतो. रेल्वेचे दोन रूळ, एक इकडचा आणि एक इकडचा. या दोन जणांमध्ये एकमेकांना सहकार्य जरी असेल तरी एकमेकांची कधी भेट आहे का? कधीच भेट नाहीये. रेल्वे चालते या दोन्हीवरनं चालते, परंतु या दोघांची एकमेकांना कधीही भेट नाही. म्हणजे असे दोघांची एकमेकांमध्ये कधीही भेट न होता ते त्या जीवाला तिथपर्यंत घेऊन जाणं समुच्चय आहे. जीवनामध्ये ज्ञान कर्माचा समन्वय आपल्याला साध्य करता येणं हे फार महत्त्वाचं आहे. कर्म या पद्धतीने करा, निष्काम भावनेने करा, किंबहुना ईश्वरार्पण बुद्धीने करा. सहज कर्मे ब्रह्मार्पण, सहज कर्मे ब्रह्मार्पण. जननो हे हा अवघा जनार्दन, जनो अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी पावली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. एका जनार्दनी पानली निज खून, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. कर्म करायचंय ते कर्म अहंभाव सोडून, म्हणजे कर्तृत्व सोडून देवाला समर्पण करायचंय. असं कर्म जे आहे ते आम्हाला उपयोगाला येणार आहे. किंबहुना याकरता थोडासा फक्त विचार सांगून जातो. काल्याचा प्रसंग या संबंधामध्ये आहे. हा कर्मयोग सांगणारा प्रसंग आहे. सगळ्या गोपाळांनी भगवंताची विनंती केली, देवा आम्ही इथे जे आलेलो आहोत ना, हा तुझा प्रसाद आम्हाला प्राप्त व्हावा याकरता आलेलो आहोत, खेळण्याकरता आलेलो नाहीत. किती दिवस खेळ खेळवणार आम्हाला, आम्हाला तुझा प्रसाद हवा आहे. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला प्रसाद द्यायला तयार आहे, पण याकरता प्रत्येकाने आपापली शिदोरी सोबत घेऊन या. ठीक आहे म्हणाले. ही शिदोरी कोणती हे लक्षात घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कर्मयोगाचं रहस्य लक्षात येणार आहे. हे जे काही
भात भाकरी पिठलं वगैरे जे काही आहे ही शिदोरी नाही. ती प्रत्येक जीवाला जन्माला घालताना नियती मातेने त्याला दिलेली जी शिदोरी आहे ती प्रारब्ध कर्माची शिदोरी. माणसं म्हणतात मनुष्य जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. मला विचारायचं खरंच रिकाम्या हाताने येतो का रिकाम्या हाताने जातो का? येताना कर्म सोबत घेऊन आलेला असतो, जाताना कर्म सोबत घेऊन जात असतो. ही कर्माची शिदोरी नियती मातेने प्रत्येकाला दिलेली आहे आणि प्रत्येकाची शिदोरी कशी ते वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे आणि ते कर्म ते प्रारब्ध आपल्याकडे असल्यामुळेच आपल्याला रोज सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात. मग ही प्रारब्ध रूप कर्माची जी शिदोरी आहे ही शिदोरी आम्हाला देवाला द्यायची आहे. मग आता प्रश्न असा आहे की आम्ही जर आमचं कर्म प्रारब्ध हे जर देवाला समर्पण केलं तर देव आमचे प्रारब्ध कर्म भोगत बसणार का? अहो काही प्रसंगी देवाने तेही केलेलं आहे. अंबरीशाला दुर्वासांचा झालेला शाप भगवंताने सांगितलं दुर्वासाला नाही, ते सगळं मी भोगेन. म्हणून 10 जे काही अवतार आहेत हे कुणा करतायत तर अंबरीशीसाठीच आहे ना. गर्भ सुसियले 10 काही प्रसंगामध्ये देव तेही करतो. पण देव असा आहे की प्रत्येकाचे कर्म तो भोगू शकत नाही. मग तो देव काय करतो ते कर्म घेतो स्वीकारतो. आम्ही दिलं ना समर्पण केलं ना स्वीकारतो मान्य आहे. पण आमची कर्म पुन्हा तो आम्हाला देऊन टाकतो. मग जर आमचा आम्हाला पुन्हा परत मिळणारच असेल तर द्यायचं तरी कशा करता हा प्रश्न निर्माण होतो ना. अहो पण ते देण्यातच खरी गंमत आहे. त्याचा स्पर्श झाला की त्या कर्मातली ताकद बाजूला होते. उदाहरण शास्त्रकारांनी सांगितले काही ठिकाणी जात असताना माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये. रिक्त पाणीरण पश्येत राजानन देवतां गुरु. राजाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. देव दर्शनाला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या गुरूंकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. ज्योतिषाकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. एखाद्या घरी लहान बाळ वगैरे असेल तर त्या ठिकाणी जात असताना काहीतरी घेऊन जावं, रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या मित्राची पत्नी वगैरे असेल प्रथम जर आपण भेटणार असो तर त्यावेळेला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि डॉक्टरकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. दैवज्ञम भेषजम सांगितलेलं आहे. किंबहुना मला तरी असं वाटतं हल्ली कलियुगातली डॉक्टर मंडळी हा शास्त्राचा नियम तंतोतंत पाळतात. डिपॉझिट जमा झाल्याशिवाय पेशंटला घेतच नाहीत. रिकाम्या हाताने गेला पेशंट आत घेणारच नाहीत. मला सांगण्याचं तात्पर्य पुढे आहे. देवाकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. मग मनुष्य काहीतरी जाताना नारळ म्हणा फुलं म्हणा प्रसाद काहीतरी घेऊन जातो. दिलेला हार त्या पुजाऱ्याने देवाला घातलाय. नारळ प्रसाद जो आहे तो देवाच्या पायाला लावला आणि परत घेऊन आला. आता ज्या वेळेला परत आमच्या हातात देतोय त्यावेळेला महिला असेल तर पदर पुढे पसरते, पुरुष असेल उपर्ण पुढे घेतो. का रे म्हणलं नाही गुरुजी प्रसाद देत आहेत. ज्या वेळेला दुकानातनं विकत घेतलं त्यावेळेला नारळ म्हणून विकत घेतलं, त्यावेळेला खडीसाखर फुटाणे म्हणून विकत घेतलेत. पण ज्या वेळेला गुरुजी देत आहेत त्यावेळेला मात्र प्रसाद म्हणून घेतोय. मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे नारळाचा प्रसाद झाला केव्हा? उत्तर एक आहे ज्या क्षणाला त्या नारळाचा स्पर्श देवाच्या चरणाला झाला त्यावेळेला ते नारळ नारळ न राहता ते नारळ प्रसाद बनलं. बस तशी आमची जी कर्म आहे कशीही कर्म झालेली असू देत ती कर्म आम्ही देवाला समर्पण केली की कर्माच्या ठिकाणी सुख दुःख देण्याची जी ताकद आहे ती ताकद बाजूला होते. पवित्राणाम पवित्रम यहा मंगलानांच मंगलम. अशा त्या परमात्म्याचा स्पर्श त्या कर्माला झाला की ती कर्म आम्हालाच परत मिळणार आहेत. पण आता आलेली कर्म ही आम्हाला फक्त आनंद देणार आहेत, सुख देणार आहेत, आम्हाला मोक्ष देणारी आहेत. ती कर्म आता आम्हाला बंधनकारक ठरणार नाही. म्हणून कर्म करताना या पद्धतीने करायचे. जे जे काही आपण करतोय ते ते सर्व देवाला समर्पण करून टाकायचे. जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे. बस अशा पद्धतीने कर्म झालं तर ते कर्म आम्हाला बंधनातून मुक्त करणारं ठरणार आहे. मग आता यामध्ये सुद्धा
कर्म, अकर्म, विकर्म असे काही प्रकार आहेत. आणि यातून आपल्याला मग पुढे जायचं आहे ते भक्ती योगाकडे जायचं आहे. भगवंताने हे 3 कांड या गीतेमध्ये सांगितलेले आहेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. ज्ञानेश्वरी त्याच पद्धतीची. एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच ही गोजिरवाणी. मग कर्म कशा करता करायचं? चित्तशुद्धी करता कर्म करायचं. ज्ञान कशा करता मिळवायचं? मोक्ष प्राप्त व्हावा या करता ज्ञान मिळवायचं. मग भक्ती कशा करता? मिळवलेलं जे ज्ञान आहे त्याचा अभिमान निर्माण होऊ नये याकरता म्हणून भक्ती करायची. मग आता कर्माचा विचार आम्हाला थोडक्यात लक्षात आला की आम्ही कसं कर्म करायचं आहे. कर्तृत्व भावना रहित कर्म करायचं आहे. सर्व कर्म देवाला समर्पण करायचं आहे. इथपर्यंत आलं. मग कर्मातून भगवान पुढे जे आहे उपासनेमध्ये गेलेले आहेत आणि उपासनेतून पुढे मग ज्ञानकांडामध्ये गेलेले आहेत. मग हे उपासना कांड कसं आहे, कुठून कुठपर्यंत आहे, ज्ञानकांड कुठून कुठपर्यंत आहे आणि याचा समन्वय भगवंताने कसा सांगितलेला आहे, हा सगळा विचार जो आहे तर हा उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. आजचा असलेला विजयादशमी हा उत्सव जो आहे, आज प्रत्येकाला काही ना काही घरी कार्य आहे. आज सीमोल्लंघन आहे, काही कुलधर्म कुलाचार असतात, देवींचं दर्शन असतं. तर या सर्व दृष्टिकोनातून आज एक 15-20 मिनिट जी आहे ते आपण अलीकडे येत आहोत आणि आजच्या विचाराला याच ठिकाणी आपल्याला विश्रांती द्यायची आहे. उर्वरित विचार उद्या अंतिम सत्र आहे. जसं बुद्धीला झेपेल त्याप्रमाणे आपणासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या या व्यासपीठावरनं, व्यासांच्या गादीवरनं आपणा सर्व श्रोत्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर आणि भगवंताच्या विषयी भक्ती प्राप्त व्हावी अशी भगवत चरणारविंदी मी प्रार्थना करतो. सीमोल्लंघन म्हणजे वेश ओलांडणं असं म्हटलं जातं. तर आपण आपल्या कर्माच्या सीमा ओलांडून भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करावा, भगवत स्वरूपात प्रवेश करावा, हे खरं असलेलं सीमोल्लंघन आणि ते आपणा सर्वांना साध्य व्हावं अशी माऊलींच्या चरणारविंदी मी प्रार्थना करतो आणि या वाक्प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. एकदा भजन होईल, यजमानांचा सत्कार होईल आणि आरती पसायदानाने सांगता होईल. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर आपले सर्वांचे आदरणीय हरिभक्तीपरायण जगदीश महाराज जोशी यांनी या ठिकाणी योगत्रयी भावचिंतन अत्यंत उत्तम प्रकारे समर्पित केलं. गावकरी मंडळीतर्फे, सर्व श्रोते वर्गातर्फे आपलं या ठिकाणी आभार. आपल्यालासुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आजचं जे यजमानपद जे होतं ते आपल्या येथील केशव मनोहर जोशी यांच्याकडे होतं. त्यांचंही या ठिकाणी आभार. त्यांचा सन्मान या ठिकाणी बाबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
आजचं हरिकीर्तन आहे महादेव महाराज त्र्यंबक शेठ सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ व कैलासवासी चंद्रकांत भागवत स्मरणार्थ दिलीप दत्तात्रय भागवत, गंगूबाई व कैलासवासी चंद्रकांत येवलेकर स्मरणार्थ प्रकाश आंबेडकर यांचं आहे. आजचं हरिकीर्तन महादेव महाराज राऊत यांचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कार्याकरिता या ठिकाणी गायक वृंदामध्ये आपले विटेवरी उभा मांगे रखुमाई शरीर शोभा पुंडलिका भेटे परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ मागे उलगाय देव. तुळशी माळा गळा करढेवणी कटी कासे पितांबर कसुर ललाट. देवा सुरवारा ते भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगाय. आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाळीती. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभा रावीच्या वल्लभा पावे जुलगार. भारती ज्ञान राजा महाकैवल्य मनोवेधला माझा आरती ज्ञान लोपले ज्ञान जगे तने नती कोणी अवतार भारती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी पाय मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा. रावे सागरात पाषाण तारिले तैसे त्रोबाचे आभार रचिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकारामा. गाणी लोटांगण वंदेन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद होईन भावे ओवाळीन म्हणे नामा. विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषून मग द्यावे पसाय दान. जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचे तो तेला हो प्राणी जात. चला वर्षते सकळ मंगळे ईश्वर निष्ठाम जे मांदे आळी मनोवर्त अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी भजदो आधी पुरसे अखंडित आणि ग्रंथोपजीवे
विशेष लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवा विजय एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा.